बाकी सगळं नंतर आधी ही आळी बघून घ्या. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी आणि तुम्ही बघताय मी करत असलेल्या रेशीम शेतीचा प्रवास. तर मित्रांनो, डोक्यावर ढग आलीत, पाऊस कधी पण येऊ शकतो. त्याआधी आपल्या आळ्यांचा खुराक कटिंग करून शेडमध्ये घेऊन येऊया. रेशीम शेती करायची असेल तर ही अशी वजी काढायला लागतात बरं का. वाटतो तेवढा सोपा विषय नाही बरं का रेशीम शेतीचा. वजी काढताना अंगातनं घाम सगळा निघून जातोय. तर मित्रांनो, आपल्या रेशीमळीचा चौथा मोल्ट आज आपण उठवणार आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा आपली विटकर विजेता ही पावडर आपल्या आळ्यावर धुरणार आहे. पण ही पावडर धुरत असताना मित्रांनो, बरेच शेतकरी तशीच पावडर ही धुरत असतात. पण मित्रांनो, ही पावडर धुरत असताना नाकाला आणि वर डोक्याला असं पूर्ण पॅक करून घेतलं पाहिजे, जेणेकरून आपली पावडर आपल्या नाकात वगैरे जाणार नाही. आणि व्यवस्थित आपल्या संपूर्ण आळ्यावर ही पावडर धुरून घ्या. पावडर धुरून घेतल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण आपल्या आळ्यांना फिडिंग द्यायला चालू केलेलं आहे. हिरवागार अतिशय स्वच्छ पाला आपण आपल्या आळींना खाण्यासाठी दिलेला आहे. आणि पाला घालून झाल्यानंतर आपण 3D हे औषध आपल्या आळीवर मारणार आहे. त्यामध्ये D1, D2 आणि D3 अशा 3 प्रकारचे औषध येतात. ते आपण समप्रमाणात घेऊन आपण पाल्यावर असे फवारले आहे, जेणेकरून आपल्या आळींची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. व्हिडिओ इथंपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करून जावा. तुम्ही जेवढं लाईक फॉलो करशील तेवढं मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओ करण्यासाठी.